हॅलो नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की जिल्हा न्यायालय भरती संदर्भात काय नवीन अपडेट आलेली आहे का, किंवा जी कोर्ट केस आहे त्याच्या संदर्भात काय रिझल्ट दाखवत आहे ते आपण सर्व गोष्टी आपण ऑनलाईन वेबसाईटवरती जाऊन लाईव्ह चेक करणार आहोत। तर बघा मित्रांनो, त्यापूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्या लिंक वरती क्लिक करा आणि आपला हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड सर्व अपडेट युट्यूबच्याही अगोदर आपण या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत असतो, तर सर्व विद्यार्थ्यांनी हा टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, हे वकील आहेत जे या केसला लीड करत आहेत जिल्हा न्यायालय भरती संदर्भातील। ठीक आहे, तर आपण सुप्रीम कोर्टाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती मित्रांनो आज जाऊन डायरेक्ट लाईव्ह केसचे स्टेटस जे नेमकी काय आहे किंवा इतर पुढील कोणती तारीख दिलेली आहे आणि तुमची केस जी आहे ती कधी सुनावणी होणार आहे ही सर्व माहिती मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत। तर चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा, या ठिकाणी आपण आता ऑनलाईन वेबसाईट वरती जाणार आहोत। ऑफिशियल वेबसाईट अशी आहे मित्रांनो, ही वेबसाईट तुम्ही तुमच्या मोबाईल वरती सुद्धा टाकून हे सर्व माहिती चेकआउट करू शकता आणि दररोजचे दररोज तुम्ही अपडेट या ठिकाणी कोणती नवीन अपडेट आलेली आहे का ती पण तुम्ही चेकआउट करू शकता। तर ती वेबसाईट अशी आहे मित्रांनो, sci.gov.in supremcourt.gov.in। तर या ठिकाणी बघा, ही वेबसाईट आहे। या वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईल वरती सुद्धा हे ओपन करू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट जी लिंक दिसत आहे त्याच्यावरतीच मित्रांनो क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस येतो। या ठिकाणी तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला भरपूर ऑप्शन दिलेले आहेत, कॉज लिस्ट, केस स्टेटस, डेली ऑर्डर, जजमेंट, ऑफिस रिपोर्ट, असे भरपूर ऑप्शन्स आहेत। या ठिकाणी तुम्हाला हा जो 2 नंबरचा ऑप्शन दिसत आहे केस स्टेटस, याच्यावरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे। ठीक आहे, मी या ठिकाणी क्लिक केलेला आहे। त्याच्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतो। या ठिकाणी तुम्हाला डायरी नंबर टाकण्याचा ऑप्शन दिला जातो, केस नंबर टाकण्याचा ऑप्शन दिला जातो, पार्टी नेम, कोर्ट वगैरे या ठिकाणी तुम्ही माहिती फिलअप करून या ठिकाणी ओपन करू शकता। ठीक आहे, केस डिटेल्स। तर या ठिकाणी आपण पहिल्या ऑप्शनचा यूज करणार आहोत। या ठिकाणी डायरी नंबरचा यूज करूया आपण। ठीक आहे, डायरी नंबर वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला आपल्या या केस संदर्भात जो डायरी नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे। तर डायरी नंबर मित्रांनो लक्षामध्ये ठेवा, असा आहे 22-115। ठीक आहे, आपण या ठिकाणी टाकलेला आहे। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इयर सिलेक्ट करायचा आहे, ऑलरेडी सिलेक्टेड आहे। या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा इमेज टाकायची आहे। तर या ठिकाणी कॅप्चा मध्ये कोड जो दिलेला असेल तो तुम्हाला या ठिकाणी फिलअप करावा लागेल। या ठिकाणी कॅप्चा वर्क करत नाहीये दोन। आपण हे पेज रिलोड करूया। हा ठीक आहे, आता बघा, हा 22-115। कॅप्चा ठिकाणी वर्क करत नाही मित्रांनो, चुकीचा टाकून बघूया। आपण परत एकदा साइड ओपन करूया, काहीतरी प्रॉब्लेम झालाय। ठीक आहे, ठिकाणी डायरी नंबर वरती क्लिक केलं, 9-4-5। अनेबल टू रीच API सर्व्हर। तर सध्या मित्रांनो सर्व्हर वर्क करत नाहीये, परंतु मित्रांनो तुम्ही याच्या संदर्भातची डिटेल तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे चेक करू शकता। या ठिकाणी तुम्हाला डायरी नंबर टाकायचा आहे 22-115 आणि कॅप्चा फिलअप करून या ठिकाणी बघू शकता अनेबल टू रीच API सर्व्हर आता सध्या वर्क करत नाहीये, काही कालावधीनंतर हे वर्क करेल। तर बघा, सुनावणीमुळेच तुमच्या भरतीवरती स्टे लागलेला आहे। केसची नेक्स्ट डेट ही मित्रांनो या ठिकाणी दिलेली नाहीये। सेकंड रिस्पॉन्स शीट आता बघितलं तर मित्रांनो तुमची ऑगस्टच्या फर्स्ट वीक पर्यंत मिळून जाण्याचे चान्सेस आहेत। ठीक आहे, व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल कमेंटमध्ये विचारा आणि तुम्ही या प्रोसेसचा यूज करून माहिती चेकआउट करू शकता।